अत्यावश्यक सेवेतील नियमित स्वरूपाची 12ही महिने सतत चालणारी कामे करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कायम कामगाराप्रमाणे वेतन, भत्ते व सोयीसुविधा लागू करा. ठाणे महापालिका शाळेतील सफाई कामगार व अन्य खात्यातील कार्यरत कर्मचारी यांना वयोमानानुसार कमी करण्यात आलेले किंवा मरण पावलेल्या कामगारांना ग्रॅज्युइटीची रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी. शिक्षण विभागातील कंत्राटी सफाई कामगारांना सार्वजनिक सुट्टीच्या काळात उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्टीत काम द्या. कायमस्वरूपी व अत्यावश्यक सेवेत कंत्राटी पद्धत बंद करून सर्व कार्यरत कंत्राटी कामगारांना महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे व कायमस्वरूपी कामगारांच्यासारखे वेतन व भत्ते लागू करा. या व अशा इतर मागण्यांसाठी श्रमिक जनता संघातर्फे आज चिंतामणी चौक तलावपाळी येथून न्यायदिंडी काढण्यात आली. ती ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळ येऊन धडकली. यावेळी उपाध्यक्ष डॉक्टर संजय, महासचिव जगदीश खैरालिया, सचिव सुनील कन, संघटक सुनील टिवेकर व मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगार उपस्थित होते. महानगरपालिकेमध्ये गेले 15-20 वर्ष रस्ते सफाई, शिक्षण विभागाच्या शाळे सफाई, ड्रेनेज विभागातले ड्रेनेजमध्ये जे टाक्यांमध्ये उतरून ज्यांनी काम केलं आहे असे कामगार आणि पाणी पुरवठा विभागामध्ये नागरिकांना पाणी पुरवठा करणारे वॉलमॅन, ज्यांना सिव्हिसमॅन पण म्हणतात, हे 15 ते 20 वर्षे सतत काम करत आहेत. या कामगारांना साधारण किमान वेतनसुद्धा देण्यामध्ये ठेकेदार कुचराई करतात. या बाबी आम्ही ठाणे महापालिकेच्या निदर्शनास अनेक वेळा आणून दिलेल्या आहेत. 1 नोव्हेंबरला महापालिकेचे उपायुक्त मुख्यालय बांगर साहेबांच्या आदेशाने त्यांच्याकडे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर आमची मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये अनेक गोष्टी ठरल्या, म्हणजे किमान वेतनापेक्षा कमी वेतन देता कामा नये आणि त्या संदर्भात जर कोण देत असेल तर त्या ठेकेदारांवर कारवाई व्हायला पाहिजे. त्यानंतर समान कामाला समान वेतन द्या. आमचं म्हणणं आहे की कायम कामगार आणि कंत्राटी कामगार हे सारखंच काम करतात.